नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या भागामध्ये मी कृष्णात आपल्या सर्वांचं सहज स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील क्रियापदांचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण अतिशय सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेल्या वाक्यातील क्रियापदांचा प्रकार अचूक कसा ओळखायचा ते शिकणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपण शिकूया सोप्या ट्रिकचा वापर करून वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कसा ओळखायचा. बघा, आजच्या भागामध्ये आपण जे क्रियापदांचे प्रकार अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद या 6 प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया की सकर्मक क्रियापद कशाला म्हणतात. तर बघा, सकर्मक म्हणजे काय? ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी असते. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. म्हणजेच काय, की एखाद्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्या वाक्याचं जे क्रियापद असतं ते सकर्मक असतं. एवढं सोपं आहे. लक्षात काय ठेवायचं, की जे सकर्मक क्रियापद असतं त्या सकर्मक क्रियापदाला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज असते, त्याला कर्माची गरज लागते, म्हणून ते सकर्मक बनलेलं असतं. तर सकर्मक म्हणजे काय, की ज्या वाक्यामध्ये जर कर्म असेल तर त्या वाक्याचं जे क्रियापद सकर्मक झालं. आपल्याला एवढंच बघायचं आहे की दिलेल्या वाक्यामध्ये कर्म आहे की नाही ते शोधायचं. ते कसं शोधायचं ते आपण बघणार आहोत. आणखीन काय बघा, की आता कर्म कसं शोधायचं आहे. कर्म या टॉपिक मध्ये आपण पाहिलं होतं की एखाद्या वाक्यातील कर्म कसं शोधायचं. आता या ठिकाणी आपल्याला सकर्मक क्रियापद शोधायचं आहे. त्यासाठी कर्म आपल्याला महत्वाचं आहे. वाक्यातील कर्म शोधावं लागेल, बरोबर. कर्म कसं शोधायचं, जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यातील जे क्रियापद आहे. आता क्रियापद कसं शोधायचं तेही आपण पाहिलेलं आहे क्रियापदाच्या टॉपिक मध्ये, की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. त्याला लागलेला प्रत्यय काढून टाकायचा त्या क्रियापदाच्या शब्दाला. जो शब्द उरेल, जो क्रियापदाचं मूळ रूप असेल त्याला लेला, लेली, लेल्या, लेले यापैकी एखादा प्रत्यय लावून काय असा प्रश्न जर विचारला, जे उत्तर येतं ते कर्म असतं, बरोबर. आता बघा, जे वाक्य दिलंय त्यातील क्रियापद शोधायचं, क्रियापदाला लागलेला प्रत्यय काढून टाकायचा, जे मूळ रूप राहील ज्याला आपण धातू म्हणतो क्रियापदाचं, त्याला काय असा प्रश्न विचारायचा उत्तर मिळालं ते कर्म असतं. आणि ज्या अर्थी कर्म मिळालं वाक्यातील ते काय झालं, सकर्मक क्रियापद. त्या वाक्यातील जे क्रियापद असेल ते सकर्मक झालं. समजलं. आणखीन आपण काय पाहू शकतो यामध्ये, की सकर्मक क्रियापद मध्ये कर्ता बघायचा, कर्ता शोधायचा. अधिक आपल्याला समजून घेण्यासाठी की कर्ता शोधायचा. कर्ता शोधल्यानंतर बघायचं की कर्ता क्रिया दुसऱ्या कोणावर तरी करतो की ते नाही. सकर्मक मध्ये काय होत असतं, की क्रिया कर्त्यापासून सुरुवात होऊन ती कुठल्या तरी घटकावर थांबत असते, कुठल्या तरी घटकावर होत असते. म्हणजे त्या वाक्यामध्ये शोषणारा एखादा घटक असतो आणि क्रिया करणारा तो कर्ता असतो, म्हणून कर्ता म्हणतो आपण. बघायचं की कर्ता आहे की नाही. कर्ता शोधला त्यानंतर तो क्रिया कोणावर तरी करतो की नाही ते बघायचं. ती क्रिया कुठल्या तरी घटकावर होते की नाही. जर होत असेल निश्चितपणे ते सकर्मक, कारण त्यामध्ये कर्म आहे, बरोबर. आता हेच आपण उदाहरणासह पाहूया. बघायचं. चला, आता बघा, सकर्मक म्हणजे काय, की वाक्यातील क्रियापदाला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते, म्हणून ते सकर्मक. आपण व्याख्या पाहिली. आता सकर्मक कर्म आहे की नाही कसं ओळखणार. पहिलं क्रियापद शोधणार वाक्याचं, बरोबर. शोधा. पहिलं वाक्य आहे अनुराग निबंध लिहितो. अनुराग निबंध वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय नाही. निबंध लिहितो, लिहितो ज्यावेळी या वाक्यामध्ये मी जोडतो तेव्हा या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. आणि लिहितो ही क्रिया आहे, म्हणजे क्रियावाचक ही शब्द आहे. म्हणजेच काय, क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद. म्हणजेच लिहितो, लिहिण्याची क्रिया पूर्ण होते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणजे क्रियापद मला मिळालं. आता क्रियापद मिळालं, क्रियापदाला लागलेला प्रत्यय काढून टाकायचा दुसरा. काढा प्रत्यय. लिहितो,
तो प्रत्यय लागला, काढून टाका. राहिलं काय? लिह. त्याला काय आपण कर्म शोधताना जोडणार आहे? लिहिला, लिहिले, लिहिल्या, लिहिली यापैकी एखादा प्रत्यय. इथं लावा प्रत्यय एक. लेला प्रत्यय लावूया आपण. काय झालं? लिहिलेला. बरोबर? लिहिलेला झालं. आणि प्रश्न विचारा काय? लिहिलेला काय? या वाक्यामध्ये लिहिलेला काय? निबंध उत्तर काय येते? निबंध. बरोबर? निबंध माझं काय झालं? कर्म. ज्या अर्थी कर्म मिळालं, तर या वाक्यातील जे क्रियापद आहे ते काय झालं? सकर्मक. झालं ना? कर्म मिळालं. ज्या वाक्यात कर्म आहे ते सकर्मक क्रियापद त्या वाक्याचं. दुसरी ट्रिक ही आहे, बघा, की वाक्यातील कर्ता शोधा. हे तर मी शोधलं. आता आणखीन माझ्या पुष्टीसाठी काय करू शकतो? कर्ता शोधा. आता कर्ता शोधताना काय करायचं? क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा, नारी, नारे ते लावल्यानंतर कोण असा प्रश्न विचारायचा? जो उत्तर येईल तो माझा कर्ता असतो. आता वाक्यातील क्रियापद अनुराग निबंध लिहितो. लिहितो क्रियापद मिळालं. तो प्रत्यय काढला. नारा, नारी, नारे यापैकी प्रत्यय लावा. लिहिणारा प्रत्यय लावूया आपण. लिहिणारा झालं. हं? आणि कोण प्रश्न विचारा? लिहिणारा कोण? उत्तर काय येतं? अनुराग. बरोबर? अनुराग माझा कर्ता झाला. आता अनुराग कर्ता मिळाला. अनुराग निबंध लिहितो. म्हणजे तो क्रिया करत आहे. कुणावर करतोय? निबंध लिहितोय. म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होईल. कशावर तरी संपते. म्हणून हे सकर्मक. ही आपली दुसरी ट्रिक. ही सकर्मक आहे की नाही ते क्रियापद बघण्याची. पहिलं काय आपण पाहिलं, की क्रियापद शोधलं, क्रियापदाला प्रत्यय काढला, लिहिला, लिहिली, लिहिली प्रत्यय लावला, त्यापैकी एक प्रत्यय लावला आणि काय प्रश्न विचारला, उत्तर मिळालं ते सकर्मकच 100%. पण अधिक पुष्टीसाठी काय करणार? कर्ता शोधणार. आता कर्ता शोधायचं म्हटलं तर मी काय करणार? क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा, नारी, नारे यापैकी एक प्रत्यय लावणार आणि कोण प्रश्न विचारणार आणि मग शोधणार की कर्ता कोण. कोण विचारलं की उत्तर मिळालं, तो माझा कर्ता झाला. मग मी बघणार की तो कर्ता क्रिया कुणावर तरी करतो की नाही ते. कर्त्यापासून सुरू होणारी क्रिया कुठल्यातरी घटकावर संपते की नाही हे पाहणार आणि जर संपत असेल तर निश्चितपणे ते काय झालं? सकर्मक. त्यामध्ये कर्म आहे, कारण कर्म हे शोषणारं असतं. ही क्रिया करणारा कर्ता असतो वाक्यामध्ये आणि शोषणारा घटक हा कर्म असतो. म्हणून अनुराग निबंध लिहितो. म्हणजे अनुराग करता लिहिण्याची क्रिया कशावर तरी करतोय. म्हणजे सकर्मक. समजलं? दुसरं उदाहरण बघा. गवळी धार काढतो. गवळी धार काढतो. पहिलं काम मला क्रियापद शोधायचं. गवळी धार अर्थपूर्ण होतो का? नाही. काढतो. क्रियावाचक शब्द आहे. अर्थपूर्ण होतोय. म्हणून हे माझ्यासाठी क्रियापद झालं. क्रियापद मिळालं. दुसरं काम क्रियापदाला लागलेलं प्रत्यय काढून टाकणार म्हणजेच मूळ रूप राहील क्रियापदाचं, ज्याला धातू म्हणतो आपण. काढ. मूळ रूप राहिलं. त्याला लेला, लेली, लेली, लेल्या यापैकी एक प्रत्यय लावायचा आहे. लावला. लेली आपण लावूया. काढलेली झालं. आणि प्रश्न विचारणार काय? काढलेली काय? उत्तर काय येतं? या वाक्यामध्ये काढलेली काय? धार. बरोबर? म्हणजे धार हे माझं काय झालं? कर्म. म्हणून हे वाक्यातील जे क्रियापद आहे ते काय झालं? सकर्मक क्रियापद. समजलं? सोपं आहे. क्रियापद शोधलं, लिहिला, लिहिली, लिहिली प्रत्यय लावला, त्यापैकी एक प्रत्यय लावा. काय प्रश्न विचारा? उत्तर मिळालं, ते सकर्मक. कर्म मिळालं, सकर्मक. आणखीन काय? कर्ता शोधा. आता काढतो, गवळी धार काढतो. यामध्ये काढतो हा क्रियापद आहे. त्याला लावा प्रत्यय. कर्ता शोधताना नारा, नारी, नारे प्रत्यय लावणार ना यापैकी एखादा. लावूया आपण. काढणारा प्रत्यय लावूया. काढणारा. आणि कोण विचारा? काढणारा कोण? गवळी. म्हणजे गवळी या ठिकाणी धार काढतोय. म्हणजे कर्ता क्रिया करतोय कशावर तरी. म्हणजेच हे सकर्मक. कर्त्यापासून सुरू होणारी क्रिया कुठल्यातरी घटकावर जाऊन थांबते. म्हणजेच ते कर्म असतं त्या वाक्यामध्ये. कर्म हा शोषणारा घटक असतो. म्हणून हे सकर्मक क्रियापद असं वाक्य झालं. समजलं? पुढचं उदाहरण. आईने भाजी चिरली. क्रियापद. आईने भाजी अर्थपूर्ण होतो वाक्य? नाही. चिरली. म्हणजेच चिरण्याची क्रिया आहे. क्रियावाचक शब्द आहे आणि या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. म्हणजेच क्रियापद. क्रियापदाला लागलेला प्रत्यय हटवा. कुठला प्रत्यय आहे? ली. हटवला. राहिलं काय? चिर. प्रत्यय जोडा त्याला. लिहिला, लिहिली, लिहिल्या.
यापैकी एक प्रत्यय लावा. लिहिली आपण लावूया. चिरलेली. प्रश्न विचारा काय? चिरलेली काय? भाजी. म्हणजे भाजी कर्म झालं. ज्या अर्थी या वाक्यामध्ये कर्म आहे, हे काय झालं? सकर्मक. समजलं? कर्म मिळालं वाक्यामधलं, ज्या अर्थी कर्म आहे वाक्यामध्ये, ते वाक्य 100% सकर्मक. सकर्मक प्रकारचं ते वाक्य झालं. आणखीन काय बघणार? कर्ता बघा. की कर्ता क्रिया करतोय की नाही कुठल्या तरी घटकावर? शोधा कर्ता. आता या चिरली हा क्रियापद आहे. प्रत्यय काढून टाकला ली. राहिलं चिर. नारा, नारी, नारे यापैकी प्रत्यय लावणार कर्ता शोधताना. नारी आपण प्रत्यय लावूया. चिरणारी. आणि कोण विचारी? चिरणारी कोण? काय उत्तर येतं? आई. म्हणजे आई कर्ता झाला. म्हणजे आई भाजी चिरते. म्हणजे क्रिया घडते कशावर तरी. कर्त्यापासून निघणारी क्रिया कशावर तरी घडते. मग हे काय झालं? सकर्मक. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. लगेच आपल्याला सकर्मक आहे की नाही यावर लगेच समजतंय. पुढचं उदाहरण बघूया. शिक्षक मुलांना व्याकरण शिकवतात. शिक्षक मुलांना व्याकरण शिकवतात. आता बघा, शिक्षक मुलांना व्याकरण नाही अर्थपूर्ण होत. शिकवतात. म्हणजे शिकवतात हे माझ्यासाठी क्रियापद झालं. शिकवण्याची क्रिया होते. क्रियावाचक शब्द आहे. अर्थ पूर्ण करतोय. शिकवतात. क्रियापद मिळालं मला. त्याला आता आपण काय करणार? मूळ मूळरूप शोधणार. त्यासाठी प्रत्यय काढून टाकणार. शिकवतात. तात प्रत्यय काढून टाकला. शिकव राहिलं. त्याला लिहिला, लिहिली, लिहिल्या, लिहिले यापैकी एखादा प्रत्यय लावणार. लावा प्रत्यय. शिकव, लिहिले, लिहिले प्रत्यय लावूया. शिकवलेले काय? व्याकरण. व्याकरण कर्म आहे. ज्या अर्थी वाक्यामध्ये कर्म आहे, ते माझं सकर्मक क्रियापद झालं. म्हणजे हे वाक्य कसलं आहे? सकर्मक क्रियापदाचं वाक्य झालं. कर्म आहे, सकर्मक. सकर्मक कर्मासह. समजलं? आणखीन करता बघायचं आपण. करता खरंच क्रिया करतोय की नाही? जर करत असेल, तर ते सकर्मक आहे माझ्यासाठी. आणखी अधिक पुष्टीसाठी आपण बघूया. आता या ठिकाणी क्रियापद मिळालं. शिकवतात. तात काढून टाकलं. शिकव राहिलं. करता शोधत असणारा नारा, नारी, नारे प्रत्यय यापैकी एखादा लावणार. लावूया आपण. नारे. शिकवणारे. कोण? उत्तर काय येतं? शिक्षक. म्हणजे करता शिक्षक. शिक्षक मुलांना व्याकरण शिकवतात. म्हणजे शिक्षक क्रिया घडवून आणतो कशावर तरी. म्हणून हे वाक्य काय झालं? सकर्मक. कर्म आहे. क्रिया शोषणारा घटक आहे. क्रिया कशावर तरी घडते म्हणून ते सकर्मक. समजलं? सकर्मक म्हणजे काय? एवढं लक्षात ठेवा की क्रियापदाच्या मूळ रूपाला क्रियापद शोधा. क्रियापदाच्या मूळ रूपाला लिहिला, लिहिली, लिहिल्या यापैकी एखादा प्रत्यय लावायचा. आणि काय प्रश्न विचारा, उत्तर मिळालं की सकर्म कर्म. आणि कर्म आहे म्हणल्यावर ते सकर्मक वाक्य झालं. त्यानंतर एकदा बघा तुम्ही चेक करून की कर्ता आहे की नाही त्या वाक्यामध्ये, आणि कर्ता क्रिया करतोय की नाही दुसऱ्या कुठल्या तरी घटकावर. मग कर्ता शोधा. नारा, नारीने प्रत्यय लावून क्रियापदाच्या मूळ रूपाला. उत्तर मिळालं तो कर्ता. आणि बघा कर्ता क्रिया घडवते की नाही. कर्त्यापासून क्रिया दुसऱ्या कुठल्या तरी घटकावर घडते की नाही. घडत असेल निश्चितपणे ते सकर्मक क्रियापदाचे वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे. समजलं? चला आपण पुढचा प्रकार बघूया क्रियापदाचा. आता बघा, जो दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. नावातच सर्व काही सामावलेलं आहे. अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी बघा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. सकर्मक मध्ये आपण काय पाहिलं? की ज्या क्रियापदाला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागते, ते सकर्मक. या ठिकाणी अकर्मक मध्ये काय? की क्रियापदाला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, म्हणून ते अकर्मक आहे. मग माझ्यासाठी महत्वाचं काय आहे? की ज्या वाक्यामध्ये कर्म नाही, ते अकर्मक. एवढंच आपल्यासाठी लक्षात ठेवायचं. की ज्या वाक्यामध्ये कर्म नाही, ते अकर्मक. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म आहे, ते सकर्मक. सिंपल. एवढं लक्षात राहिलं, बस झालं. आता अकर्मक म्हणजे काय पाहिलं आपण? की ज्या वाक्यामध्ये कर्म नाही, ते अकर्मक. आता कर्म नाही हे शोधायचं कसं, ते आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे. की वाक्यातील क्रियापदाला काय कोणाला प्रश्न विचारला, उत्तर मिळालं, ते कर्म असतं. जर मला उत्तर मिळालं कर्म, ते कर्म. ज्या अर्थी काय कोणाला प्रश्न विचारून
उत्तर नाही मिळालं तर ते अकर्मक असतं. दुसरं, यामध्ये काय होतं अकर्मक क्रियापदामध्ये, की कर्ता जो आहे क्रिया करणारा, क्रिया ही कर्त्यावरच होत असते. कर्त्यापासून क्रिया पुढे जात नाही. म्हणजे क्रिया करणारा घटक कर्ता असतो. पण कर्त्यापासून निघणारी क्रिया ही कर्त्यावरच होत असते. तिथून पुढे ती जातच नाही. क्रियेचा पूर्ण रोग, वाक्यातील क्रियेचा पूर्ण रोग हा त्या कर्त्यावरच असतो. म्हणून हे वाक्य जे आहे ते अकर्मक असतं. की त्या वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाच्या अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही. क्रिया करणारा कर्ताच असतो. क्रियेचा रोग कर्त्यावरच असतो. त्यामुळे ते अकर्मक असतं. आता हेच उदाहरणासह आपण पाहूया, की कशा पद्धतीनं एखाद्या वाक्यातील जे सकर्मक आहे, अकर्मक आहे, ते आपण अचूकपणे ओळखायचं. तर बघूया उदाहरण. आता बघा उदाहरण, की मी दररोज धावतो. मी दररोज धावतो. अकर्मक म्हणजे काय क्रियापद, की ज्या वाक्यामध्ये क्रियापदाला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही. ते अकर्मक. आता बघा, मी दररोज धावतो. मी दररोज धावतो. मी धावतो. मी दररोज धावतो. यामध्ये मला कर्म आहे की नाही हे शोधायचं असेल, तर क्रियापदाला काय आणि कोण असा प्रश्न विचारणार. हं? बरोबर? आता आपण विचारूया, मी दररोज धावतो. क्रियापद कोणतं आहे? धावतो. तो प्रत्यय काढून टाकला. कर्म शोधत असताना लेला, लेली, लेल्या यापैकी एखादा प्रत्यय लावणार. लावूया आपण. धाव, लेली प्रत्यय लावूया. धावलेले. काय? उत्तर येतंय? नाही. जर काय न उत्तर येत नसेल, तर ते अकर्मक असतं. आता बघा, कर्ता शोधूया. ही क्रिया कर्त्यावरच होते. ती कर्त्यापासून पुढे जाते. अकर्मक मध्ये काय असतं, की क्रियेचा रोग कर्त्यावरच असतो. क्रिया कर्त्यावर होत असते. क्रिया कर्त्यापासून पुढे जातच नाही. म्हणून ते अकर्मक असतं. आता बघा, आपल्याला मी धावतो, दररोज धावतो यामध्ये कर्ता शोधायचा आहे. कर्ता शोधत असताना क्रियापदाच्या मूळ रूपाला नारा, नारी, नारे प्रत्यय लावणार. धाव, तो प्रत्यय काढून टाका. नारा, नारी, नारे यापैकी एखादा प्रत्यय लावा. धावणारा. हं? कोण? धावणारा कोण? उत्तर काय येतं? मी. मी कर्ता आहे. मी धावतोय. मी धावतोय. कर्ता, क्रिया ही कर्त्यावरच घडत आहे. कर्त्यापासून पुढे जातच नाही. क्रिया कोणावर घडते का बघा? सांगा. मी दररोज धावतो. या वाक्यामध्ये कर्ता क्रिया कोणावर करतोय का? अर्थ स्पष्ट होतोय, की यामध्ये कर्ता जी क्रिया आहे ती कुठल्यातरी घटकावर करतोय? नाही. मी दररोज धावतोय म्हणजे क्रिया ही माझ्यावरच होत आहे. कर्त्यावरच होत आहे. म्हणून ते अकर्मक आहे. कारण यामध्ये कर्म नाहीये. आणखीन आपण एक ट्रिक वापरू शकतो यामध्ये, की अकर्मक आहे की नाही ओळखण्याची, की कर्त्याला ने प्रत्यय लावायचा. कर्ता शोधा, ने प्रत्यय लावा त्याला आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप करायचं. लेला, लेली, ले, ली, ले, ल्या, ली, ले प्रत्यय लावून. आता बघा, कर्ता शोधला, मी दररोज धावतो. कर्ता कुठला आहे? मी. लावा प्रत्यय ने, मी ने. हं? मी ने झालं. मी ने दररोज धावलो. वाक्य अर्थपूर्ण होते? नाही. जर ते वाक्य अर्थपूर्ण होत नसेल, तर ते 100% अकर्मक असतं. कर्त्याला ने प्रत्यय लावा, क्रियापदाचं भूतकाळी रूप करा आणि वाक्य जोडून बघा. ते वाक्य जर अर्थपूर्ण होत असेल, अर्थपूर्ण बनत नसेल, तर ते अकर्मक आहे. अर्थपूर्ण बनत असेल, तर ते सकर्मक आहे. आता बघा, पक्षी उडाला. कर्ता शोधा आता या ठिकाणी. कर्ता शोधत असताना नारा-नारी प्रत्यय लावायचा आहे क्रियापदाला. उडाला क्रियापद आहे. प्रत्यय काढून टाकला. ला प्रत्यय काढला. राहिला. उडणारा कोण? पक्षी. पक्षी कर्ता झाला. आता बघा क्रिया. पक्षी उडाला. म्हणजे क्रिया कुणावर घडते? कर्त्यावर घडते. कर्ता कुणावर क्रिया करतोय काय वाक्यामध्ये? पक्षी उडाला. कर्ता माझा पक्षी. पक्षी उडाला. उडण्याची क्रिया त्याच्यावरच होते.
कर्त्यावरच होते. म्हणून हे काय झालं? अकर्मक क्रियापद. कारण यामध्ये कर्म नाहीये. वाक्याचा क्रियापदाला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी इथे कर्माची गरज लागत नाही. म्हणून हे अकर्मक झालं. आता हेच आपण जे आपण ट्रिक जी पाहिली, की ज्यामध्ये कर्त्याला ने प्रत्यय लावून क्रियापदाचं भूतकाळी रूप करायचं आहे आणि वाक्य बनवायचं आहे. अर्थपूर्ण बनलं नाही, तर ते अकर्मक. आता बघा, पक्षी, ने प्रत्यय लावा कर्त्याला. पक्षीने उडाला. अर्थपूर्ण होतंय? नाही होत. म्हणजे हे 100% वाक्य हे अकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? पुढचं उदाहरण, मला दूध आवडते. थोडंसं ट्रिकी आहे क्वेश्चन. मला दूध आवडते. क्रियापद शोधा. क्रियापद शोधून कर्त्याला नारा, नारे, नारे प्रत्यय लावायचा. आवडले, ले प्रत्यय काढा. आवड, आवडणारे, बरोबर? आवडणारे प्रत्यय लावा. कोण? दूध. उत्तर काय आलं? दूध. दूध म्हणजे कर्ता माझा. ना की ते कर्म आहे. आवडणारे दूध. आता बघा, मला दूध आवडते. कर्ता माझा दूध आहे. दूध आवडते. क्रिया करता क्रिया दुसऱ्या घटकावर करतोय की नाही? बघा, होती क्रिया. मला दूध आवडते. म्हणजे दूध आवडते. करताच कर जी क्रिया आहे तिथून पुढे जातच नाही. ती कर्त्यावरच घडते. आवडलेले काय? दूध. कोणाला आवडली? मला. बरोबर? असं होत नाही. म्हणजेच काय? दूध. मला या ठिकाणी करता नाही आवडू शकत. दूध. आवडणारे कोण? दूध. आवडलेले काय? दूध. दोन्ही उत्तर एकच येतं, दूध. आणि दूध हे करता क्रिया दुसऱ्या घटकावर होतच नाही. त्या ठिकाणीच थांबते. म्हणून हे अकर्मक झालं. दुसरी ट्रिक्स, जी कर्त्याला ने प्रत्यय लावून आपण वाक्य बनवून बघा. दूध, दूधने मला आवडले. अर्थपूर्ण बनलं? नाही. याचाच अर्थ अकर्मक. समजलं? पुढचं उदाहरण बघा. राजाला मुकुट शोभतो. कर्ता शोधा. नारा-नारी प्रत्यय लावून क्रियापदाला. शोभणारा कोण? मुकुट. शोभणारा कोण? मुकुट. म्हणजे मुकुट कर्ता आहे. मुक्तावरच क्रिया होते. शोभतोय कोण? मुकुट. क्रिया मुक्तावर घडते. कर्त्यापासून क्रिया पुढे घडतच नाही. म्हणजेच हे काय झालं? अकर्मक क्रियापदाचं वाक्य. आता ने प्रत्यय लावून बघा. मुकुटाने राजाला शोभले. अर्थपूर्ण होतो का? नाही. कर्त्याला ने प्रत्यय लावून क्रियापदाचं भूतकाळी रूप बनवलं. मुकुटाने राजाला शोभले. अर्थपूर्ण बनलं? नाही. म्हणजेच हे अकर्मक क्रियापदाचं रूप झालं. समजलं अकर्मक क्रियापद? अकर्मक म्हणजे काय क्रियापद? की ज्या वाक्यामध्ये कर्म नाही ते माझ्यासाठी अकर्मक. यामध्ये कर्त्यावरच क्रिया घडत असते. कर्त्यापासून क्रिया दुसऱ्या कुणावर घडत नाही. मग कर्ता शोधायचं आणि बघायचं की कर्त्यापासून क्रिया निघते का नाही. दुसरं बघायचं की क्रिया कर्त्याला ने प्रत्यय लावा आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप बनवून वाक्य पुन्हा बनवून बघायचं. तर अर्थपूर्ण बनलं नाही तर ते माझ्यासाठी अकर्मक. एवढं सोपं आहे. समजलं? पुढचा प्रकार आपण पाहूया. द्विकर्मक क्रियापद. आता द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय? की ज्या वाक्यातील क्रियापदामध्ये कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर क्रिया घडते. अशा क्रियापदाला द्विकर्मक असे क्रियापद म्हणतात. तर द्विकर्मक म्हणजे काय? की ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर होत असते. वाक्यातील क्रिया जी आहे ती कर्त्याकडून 2 घटकावर होत असते. वाक्यामध्ये क्रिया करणारा कर्ता असतो. आणि ती क्रिया 2 घटकावर होत असते एकाच वेळी. म्हणून हिला काय म्हटलं जातं? या क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं म्हणतात. यामध्ये एक जे कर्म असतं, ते प्रत्यक्ष कर्म असतं आणि दुसरं असतं ते अप्रत्यक्ष कर्म असतं. एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं अप्रत्यक्ष कर्म. 2 कर्म असतात. द्विकर्मक नावातच आपल्याला समजतंय, की द्विकर्मक. ज्या वाक्यामध्ये 2 कर्म असतात, ते आपल्यासाठी द्विकर्मक क्रियापद. यामध्ये एक असतं की प्रत्यक्ष कर्म. वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर जे मिळतं, ते माझं प्रत्यक्ष कर्म असतं, जे की वस्तुवाचक असतं. आणि कोणाला असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं, ते अप्रत्यक्ष कर्म असतं, जे की व्यक्तिवाचक असतं. तर हेच आपण उदाहरणासह बघूया. आता बघा,
आजीने नातवाला गोष्ट सांगितली. उदाहरण आहे, आजीने नातवाला गोष्ट सांगितली. आता द्विकर्मक म्हणजे काय, की वाक्यामध्ये दोन कर्म असतात. वाक्यातील क्रिया कर्त्याकडून दोन घटकावर घडत असते. त्याला आपण द्विकर्मक म्हणतो. कसं शोधायचं, की काय आणि कोणाला प्रश्न विचारायचा क्रियापदाला? आपण विचारू या ठिकाणी. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. या वाक्यातील क्रियापद कोण असेल? आजीने नातवाला गोष्ट. अर्थपूर्ण होत नाही वाक्य. सांगितली. ज्यावेळी जोडेल त्यावेळी हे वाक्य अर्थपूर्ण बनतं. म्हणजे सांगितले क्रियापद झालं. विचारा प्रश्न क्रियापदाला. सांगितलेली काय? काय पहिला प्रश्न विचारायचा? सांगितलेली काय? उत्तर काय येतं? गोष्ट. ज्यावेळी काय ने प्रश्न विचारतो आणि उत्तर मिळतं, ते माझ्यासाठी काय झालं? प्रत्यक्ष कर्म. म्हणजे गोष्ट हे या ठिकाणी प्रत्यक्ष कर्म झालं. जे की वस्तुवाचक आहे. आहे की नाही वस्तुवाचक गोष्ट? आता दुसरं, की क्रियापदाला कोणाला प्रश्न विचारायचा आहे? विचारा. कोणाला सांगितली? उत्तर काय येतं या वाक्यामध्ये? कोणाला सांगितली? नातवाला. म्हणजे नातवाला हे काय झालं माझं? अप्रत्यक्ष कर्म, जे की व्यक्तिवाचक असतं. बघा हे व्यक्तिवाचक आहे की नाही नातू. दोन कर्म मिळाले. नातू आणि गोष्ट. करता आजी आहे. सांगणारी कोण? आजी. आजी करता. कर्त्याकडून दोन घटकावर क्रिया होते. नातू आणि गोष्ट. म्हणून हे द्विकर्मक आहे. यामध्ये दोन कर्म आहेत. एक प्रत्यक्ष कर्म आणि एक प्रत्यक्ष कर्म आणि एक अप्रत्यक्ष कर्म. समजलं? ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात, त्या वाक्याला द्विकर्मक म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. एक प्रत्यक्ष कर्म असतं, जे की वस्तुवाचक असतं. काय नाही प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं. दुसरं असतं अप्रत्यक्ष कर्म. क्रियापदाला कोणाला असं प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं, ते अप्रत्यक्ष असतं. ते व्यक्तिवाचक असतं. समजलं? दुसरं उदाहरण बघा. तिने भिकाऱ्याला पैसे दिले. तिने भिकाऱ्याला पैसे दिले. क्रियापद. तिने भिकाऱ्याला पैसे दिले. कुठले क्रियापद असेल? दिले. हं? विचारा काय? काय दिले? उत्तर काय येतं? पैसे. म्हणजे पैसे काय झालं? प्रत्यक्ष कर्म, जे की वस्तुवाचक असतं. आहे की नाही वस्तुवाचक? पैसे. आता विचारा परत क्रियापदाला कोणाला? कोणाला दिले? उत्तर काय येतं? भिकाऱ्याला. म्हणजे हे माझं अप्रत्यक्ष कर्म, जे की व्यक्तिवाचक असतं. आता आहे की नाही बघा, भिकाऱ्याला व्यक्तिवाचक. म्हणजेच या ठिकाणी दोन कर्म आहेत. म्हणून हे वाक्य द्विकर्मक आहे. समजलं? पुढचं उदाहरण बघा. बाबांनी मुलीला पत्र लिहिले. क्रियापद. बाबांनी मुलीला पत्र. क्रियापद कुठला आहे? लिहिलेले. विचारा प्रश्न काय? लिहिलेले काय? उत्तर काय आलं? पत्र. म्हणजेच पत्र हे काय झालं? प्रत्यक्ष कर्म, जे की वस्तुवाचक आहे. नंतर प्रश्न विचारा कोणाला? कोणाला लिहिले? उत्तर काय येतं? मुलीला. अप्रत्यक्ष कर्म, जे की व्यक्तिवाचक आहे. समजलं? तर द्विकर्म क्रियापद म्हणजे काय? की वाक्यामध्ये दोन कर्म असतात. करता एकाच वेळी दोन घटकावर क्रिया करत असतो. काय आणि कोणाला प्रश्न विचारायचा? काय प्रश्न विचारला क्रियापदाला उत्तर मिळालं ते प्रत्यक्ष कर्म असतं. जे वस्तुवाचक असतं, कोणाला प्रश्न विचारल्यानंतर क्रियापदाला जे उत्तर मिळतं, ते अप्रत्यक्ष कर्म असतं, जे की व्यक्तिवाचक असतं. समजलं? चला, पुढचा आपण क्रियापदाचा प्रकार अभ्यासूया. आता बघा, उभयविध क्रियापद. जे क्रियापद बघा, उभयविध क्रियापद म्हणजे काय? की एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक अशा प्रकारे वापरता येतं. त्याला उभयविध क्रियापद असं म्हणतात. बघा, क्रियापद एकच असतं, पण वाक्यामध्ये दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये ते सकर्मक म्हणूनही वापरता येतं आणि अकर्मक म्हणूनही वापरता येतं. म्हणून त्याला उभयविध क्रियापद असं म्हटलं जातं. काय कोणाला प्रश्न विचारला? यामध्ये सिंपल आहे बघा. सरळ. काय कोणाला प्रश्न विचारला? उत्तर मिळालं. सकर्मक नाही मिळालं तर अकर्मक. जे की आपण पाहिलं, की सकर्मक आणि अकर्मक क्रियापद पदांच्या प्रकारामध्ये की कसं ओळखायचं. सेम आहे या ठिकाणी. दोन क्रियापद, एक क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक म्हणून वापरली जातात. त्याला आपण उभयविध म्हणतो. उभयविध कशाला म्हणतो? की ज्यावेळी एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे वापरता येतात. त्यांना उभयविध क्रियापद असं म्हणतात. चला उदाहरण आपण पाहूया. बघा, त्याने घराचे दार उघडले.
वाक्य पहिलं काय? त्याने घराचे दार उघडले. दुसरं आहे त्याच्या घराचे दार उघडले. 2 वाक्य आहेत वेगवेगळी. त्याने घराचे दार उघडले. दुसरं आहे त्याच्या घराचे दार उघडले. या दोन्ही वाक्यामध्ये क्रियापद बघा कुठलं आहे? उघडले. बरोबर? या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये कुठले क्रियापद आहे? उघडले. क्रियापद एक, वाक्य 2 वेगवेगळी. पण 2 वाक्यांमध्ये ते सकर्मक आणि अकर्मक अशा पद्धतीनं वापरलं जातं. वापरात येते. आता या ठिकाणी बघा, त्याने घराचे दार उघडले. आता कर्म शोधायचं आहे आपल्याला. कारण एका वाक्यामध्ये ते सकर्मक म्हणून वापरलं जातं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ते अकर्मक म्हणून वापरलं जातं. आता सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असतं ते सकर्मक म्हणजे कर्म शोधा, कर्ता शोधा. तुम्हाला उत्तर सापडेल. आता कर्ता कर्म शोधताना काय करायचं? नारा-नारी प्रत्यय लावायचा क्रियापदाला. उत्तर मिळालं तो. कर्ता असतो. लेला, लेली, लेले, लेल्या यापैकी एक प्रत्यय लावला क्रियापदाला. काय प्रश्न विचारला? उत्तर मिळालं. ते कर्म असतं. बघूया आपण लावतो. त्याने घराचे दार उघडले. उघडले क्रियापद आहे. लावा प्रत्यय कर्ता शोधायला. उघड. ले प्रत्यय काढून टाकला. उघड राहिले. उघडणारा कोण? त्याने म्हणजे तो कर्ता मिळाला. या ठिकाणी क्रियापदाला पुन्हा क्रियापदाच्या मूळ रूपाला लावा प्रत्यय. उघडलेले. उघडलेले काय? दार. कर्म. म्हणजेच हे सकर्मक झालं. कर्म आहे ना, म्हणजे सकर्मक. आता बघा, कर्ता खरंच क्रिया करतोय की नाही, त्याच्यापासून क्रिया पुढे जाते की नाही. त्याने घराचे दार उघडले. म्हणजे तो करताय. त्यानं दार उघडले. उघडण्याची क्रिया केली. ती क्रिया कशावर तरी घडली, दारावर घडली. म्हणजेच हे सकर्मक क्रियापदाचं वाक्य झालं. म्हणजे उघडले हे क्रियापद या ठिकाणी सकर्मक म्हणून वापरात आले. आता पुढचं खालचं उदाहरण बघा. त्याच्या घराचे दार उघडले. आता क्रियापद उघडले. उघडणारा कोण? उघडणारे कोण? काय उत्तर येतं? दार. उघडलेले काय? उत्तर काय येतं? दार. म्हणजे दार हा कर्ता आहे आणि क्रिया ही दारावरच घडली. त्याच्या घराची दार उघडली. दार उघडली. त्याच्या घराची दार उघडली. म्हणजे क्रिया या कर्त्यावर घडली. कर्त्यापासून पुढे जातच नाहीये. म्हणून हे अकर्मक आहे. आणि अकर्मक जे ओळखण्याची सोपी ट्रिक्स आपण बघितली, की कर्त्याला ने प्रत्यय लावा आणि क्रियापदाचं भूतकाळ रूप बनवा. वाक्य जर अर्थपूर्ण बनलं नाही, तर ते 100% अकर्मक. बघा, दाराने त्याच्या घराचे उघडले. अर्थपूर्ण होतोय? नाही. म्हणजेच अकर्मक. समजलं? 2 क्रिया, एकच क्रियापद 2 वेगवेगळ्या वाक्यामध्ये एक सकर्मक म्हणून त्याचा वापर झाला, अकर्मक म्हणून वापर झाला. म्हणून अशा पद्धतीने याला उभयविध क्रियापद म्हणतात. कारण एक क्रियापद 2 वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक म्हणून ते वापरात आले. पुढचं उदाहरण, रामाने धनुष्य मोडले आणि बघा, ते लाकडी धनुष्य मोडले. दोन्ही वाक्यामध्ये मोडले हे क्रियापद आहे. क्रियापद एक, पण 2 वाक्यामध्ये सकर्मक, अकर्मक म्हणून वापरात आले. बघा, त्या रामाने धनुष्य मोडले. कर्ता शोधूया. नारा प्रती लावून. मोडणारा कोण? राम. कर्ता. लेली प्रत्यय लावून क्रियापदाला बघूया आपण. मोडलेले काय? धनुष्य. कर्म. म्हणजे हे सकर्मक झालं. रामाने धनुष्य मोडले. कर्ता क्रिया कशावर तरी घडवतोय म्हणजे सकर्मक. आता त्याच्यानंतरचं उदाहरण जे आपण पाहिलं, की ते लाकडी धनुष्य मोडले. मोडणारे कोण? उत्तर काय येतं? धनुष्य. कर्ता. मोडलेले काय? उत्तर काय येतं? धनुष्य. म्हणजे कर्ताच क्रिया त्याच्यावरच घडते, त्याच्यापासून पुढे जात नाही. म्हणजे अकर्मक. समजलं? अकर्मक मध्ये कर्त्यावरच क्रिया घडते. कर्त्यापासून क्रिया पुढे जात नाही. क्रियेचा रोग कर्त्यावरच असतो. म्हणजे अकर्मक. पण क्रियापद सेम आहे बघा. मोडले. पण सकर्मक आणि अकर्मक म्हणून दोन्ही प्रकारे वापरता येते. म्हणून ही उभयविध क्रियापदाची रूप आहेत. समजलं? आता पुढचं बघा. त्याने गडगडणारा दगड लोटला. त्याने गडगडणारा दगड लोटला. आणखीन पावसाळ्यात अनेक दिवस लोटले. दोन्ही वाक्यामध्ये क्रियापद लोटली. लोटला. एक क्रियापद. पण सकर्मक, अकर्मक म्हणून वापरात आले. बघा. लोटणारा कोण? तो. कर्ता मिळाला. लोटलेले काय? दगड. कर्म मिळालं. म्हणजे वर. त्याने गडगडणारा दगड लोटला. हे सकर्मक क्रियापदाचं वाक्य झालं. कर्ता क्रिया घडवतोय. त्याने गडगडणारा दगड लोटला. क्रिया घडवली. क्रियाचा परिणाम कुठल्या तरी घटकावर झालाय. म्हणून ते सकर्मक. कारण त्या वाक्यामध्ये कर्म आहे. आणि
दुसरं वाक्य आहे, पावसाळ्यात अनेक दिवस लोटले. लोटणारे कोण? दिवस. लोटलेले काय? दिवस. करता क्रिया त्याच्यावरच घडते. म्हणून हे अकर्मक वाक्य जर बनवलं आपण ने प्रत्यय लावून बनवलं, दिवसने पावसाळ्यात अनेक लोटले, अर्थपूर्ण नाही बनलं, म्हणजेच हे अकर्मक क्रियापदाचं वाक्य झालं. म्हणून जेव्हा एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतात, त्याला आपण काय म्हणतो? उभयविध क्रियापद असे म्हणतो. समजलं? पुढचा प्रकार आपण पाहूया. चला. आता बघा, संयुक्त क्रियापद. जेव्हा दोन किंवा अधिक क्रियापदे एकत्र येऊन एकत्र एकच अर्थपूर्ण क्रिया दर्शवतात, त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात. बघा, जेव्हा दोन किंवा अधिक क्रियापदे एकत्र येऊन एकच अर्थपूर्ण क्रिया दर्शवतात, त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणतो. यामध्ये एक मुख्य क्रियापद असतं आणि एक हे करणारे क्रियापद असते. एक मुख्य क्रिया असते आणि एक सहाय्यक क्रिया असते. तर मग संयुक्त क्रियापद म्हणजे काय? ही दोन किंवा अधिक क्रियापदे एकत्र येतात, पण अर्थ एकच इंडिकेट करतात. त्यातून निघणारा अर्थ हा एकच दर्शवतो. म्हणून त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. समजलं? भलेही दोन किंवा अधिक असतील क्रियापदं, पण त्यातून निघणारा अर्थ एकच दर्शवतो. एकच निघतो त्यातून अर्थ. ते माझ्यासाठी काय झालं? संयुक्त क्रियापद. उदाहरणासह बघूया चला. बघा, तो जेवायला लागला. उदाहरण काय? तो जेवायला लागला. तो जेवायला जेवण्याची क्रिया आहे. म्हणजे जेवायला ही माझ्यासाठी क्रियापद आहे. आणि लागला हेही माझ्यासाठी क्रियापद आहे. लागण्याची क्रिया दर्शवतो. अर्थ पूर्ण करतो वाक्याचा. म्हणजे जेवायला लागला हे दोन क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? जेव्हा दोनपेक्षा अधिक क्रियापद एकच अर्थ दर्शवतात, तेव्हा ते काय झालं? संयुक्त क्रियापद. आणि त्यामध्ये काय असतं? एक मुख्य क्रियापद असतं आणि दुसरं असतं तर त्याला सहाय्य करणारं सहाय्यक क्रियापद. आता या ठिकाणी बघा, तो जेवायला लागला. दोन क्रियापद आहेत. जेवायला लागला. जेवायला लागला या दोन क्रियापदापासून अर्थ काय निघतो? जेवायला लागल्या अर्थ काय इंडिकेट होतोय? काय निघतोय? जेवायला सुरुवात केली. बरोबर ना? हाच अर्थ निघतोय ना? जेवायला लागला. जेवायला सुरुवात केली. म्हणजे जरी दोन क्रियापदं असली, तरी एकच अर्थ दर्शवतात. म्हणून हे माझ्यासाठी संयुक्त क्रियापद झालं. यामध्ये एक मुख्य क्रियापद असतं. तर बघा, जेवायला, जे ही जेवण्याची क्रिया मुख्य, जेवायला हे मुख्य क्रियापद झालं. आणि लागला हे त्याला सहाय्य करतंय. म्हणजे सहाय्यक क्रियापद म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. म्हणजे एक मुख्य आहे क्रिया जेवण्याची आणि लागला हे सहाय्य करतोय. म्हणून हे जे आहे ते संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. ही दोन क्रियापदं आहेत आणि एकच अर्थ दर्शवतात. म्हणून हे वाक्य माझे संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? पुढचं बघा, तिने पुस्तक वाचून घेतले. तिने पुस्तक वाचून घेतले. क्रियापद बघा, वाचून क्रियापद, घेतले हेही क्रियापद आहे. वाचून घेतले या दोन क्रियापदापासून अर्थ काय निघतो? की वाचून संपवलेले आहे. एकच क्रिया दर्शवते ना? वाचून संपवलेले आहे. पुस्तक वाचून झालेले आहे. म्हणून या ठिकाणी तिने पुस्तक वाचून घेतले, वाचून घेतले हे माझं संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? ही दोन संयुक्त क्रियापदाचा प्रकार आहे. यामध्ये वाचून हे मुख्य क्रियापद आहे आणि घेतले हे त्याला सहाय्य करणारं सहाय्यक क्रियापद आहे. ठीक आहे? समजलं? पुढचं उदाहरण बघा, क्रीडांगणावर मुले खेळू लागली. क्रीडांगणावर मुले खेळू क्रियापद, लागली हेही क्रियापद. खेळू लागली यातून अर्थ काय निघतोय? खेळू लागली, खेळायला सुरुवात केली. बरोबर? खेळायला सुरुवात केली एकच अर्थ निघतोय. म्हणून हे झालं माझ्यासाठी संयुक्त क्रियापदाचं वाक्य. कारण दोन क्रियापद आहेत, पण त्या दोन क्रियापदामधून अर्थ काय निघतोय? एकच. खेळू लागली, खेळायला सुरुवात केली. म्हणजेच हे संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं संयुक्त क्रियापद म्हणजे काय? जेव्हा वाक्यामध्ये दोन क्रियापद असतात, पण ते जर क्रियापद एकच अर्थ दर्शवत असतात, तर ते माझ्यासाठी संयुक्त क्रियापदाचं वाक्य असतं. समजलं? पुढचं उदाहरण बघा, मोहिनी पुस्तक वाचत आहे. मोहिनी पुस्तक वाचत आहे. वाचत आहे दोन क्रियापद काय अर्थ दर्शवतात? वाचण्याची क्रिया, ती वाचते, वाचण्याची क्रिया करत आहे, वाचत आहे हे दर्शवते. म्हणून हे क्रियापद जो प्रकार आहे तो संयुक्त क्रियापदाचा प्रकार आहे.
हे वाक्य संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? आता बघा, उदाहरण आपण जर बघायचं म्हटलं तर, बाळ तो लाडू खाऊन जा. बाळ तो लाडू खाऊन जा. खाण्याची क्रिया आहे आणि जाण्याची क्रिया आहे. दोन क्रिया वेगवेगळ्या आहेत. खा, खा बाबा, म्हणजे खाण्याची क्रिया आहे. तो खा, खाऊन आणि जा. म्हणजे खाल्यानंतर तू जा. दोन क्रिया आहेत. क्रियापद दोन, पण अर्थ पण दोन दाखवतात. एक दाखवतात का अर्थ? मग हे माझ्यासाठी संयुक्त क्रियापद नाही. पण हेच जर तू बाळ तो लाडू खाऊन टाक. बाळ तो लाडू खाऊन टाक. खाऊन, खा आणि टाक. टाक म्हणजे काय? संपव. खाऊन टाक. ते टाक म्हणजे टाक नाही. खाऊन संपव. ते एकच अर्थ दर्शवतो. म्हणून हे माझ्यासाठी काय झालं? संयुक्त क्रियापदाचं वाक्य. जरी दोन क्रियापद असतील तर त्यातून निघणारा अर्थ हा एकच असतो. म्हणून ते वाक्य संयुक्त क्रियापदाचं वाक्य असतं. समजलं संयुक्त क्रियापद? चला, पुढचा प्रकार आपण अभ्यासूया. सहाय्यक क्रियापद अतिशय सोपा प्रकार आहे. जे क्रियापद मुख्य क्रियापदाला मदत करतं आणि त्याच्या वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट करतं, त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. संयुक्त क्रियापद आपण बघितलं आपण की सहाय्यक क्रियापद काय असतं, की ते वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट करतं. मुख्य क्रियापदाला मदत करतं. सहाय्यक क्रियापद म्हणजे काय? की जे क्रियापद मुख्य क्रियापदाला मदत करतं आणि दिलेल्या वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट करतं, त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. समजलं? मुख्य क्रियापदाला मदत करणारं, वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट करणारं क्रियापद, ते माझ्यासाठी सहाय्यक क्रियापद असतं. समजलं सहाय्यक क्रियापद? मुख्य क्रियापदाला मदत करणारं आणि दिलेल्या वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट करणारं जे क्रियापद असतं, ते सहाय्यक क्रियापद असतं. उदाहरण बघूया. तो खेळत आहे. उदाहरण काय? तो खेळत आहे. बघा, तो खेळत आहे. खेळत क्रियापद आहे. खेळण्याची क्रिया म्हणजे मुख्य क्रियापद झालं. तो खेळत, मग माझं वाक्य अर्थ पूर्ण होतो का? नाही. या वाक्याचा अर्थ स्पष्ट अधिक होतो का? नाही होत. आहे. ज्यावेळी मी हा शब्द जोडेल, हे क्रियापद जोडेल, त्यावेळी हा वाक्य अधिक स्पष्ट होतं, अधिक अर्थपूर्ण बनतं. म्हणून आहे हे या ठिकाणी मुख्य क्रियापदाला खेळत या क्रियापदाला सहाय्य करतंय, मदत करतंय. म्हणून आहे हे सहाय्यक क्रियापद आहे या वाक्याचे. समजलं? मुख्य क्रियापदाला मदत करतो. आणखीन त्या वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट करतो. सहाय्यक क्रिया. आता बघा, मोहिनी पुस्तक वाचत आहे. मोहिनी पुस्तक वाचत, वाचण्याची क्रिया आहे, मुख्य क्रिया झाली. मोहिनी पुस्तक वाचत, अर्थ स्पष्ट होत नाही. ज्यावेळी आहे क्रियापद जोडेल, आहे शब्द जोडेल, त्यावेळी हे वाक्य अधिक स्पष्ट होतं. म्हणजेच आहे या ठिकाणी सहाय्य करते या वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी मुख्य क्रियापदाला. म्हणून आहे हे या ठिकाणी सहाय्यक क्रियापदाची भूमिका पार पाडतो. आहे या ठिकाणी काय आहे? सहाय्यक क्रियापद आहे. समजलं? आता बघा, मी शाळेत जाऊ शकतो. मी शाळेत जाऊ, जाण्याची क्रिया आहे, मुख्य क्रिया. मी शाळेत जाऊ, अर्थ स्पष्ट होत नाही. पण शकतो ज्यावेळी जोडेल, त्यावेळी या क्रियापदाचा अर्थ स्पष्ट, या वाक्याचा अर्थ स्पष्ट होतोय. म्हणून शकतो हे मुख्य क्रियापदाला सहाय्य करतंय. म्हणून शकतो हा या ठिकाणी माझं सहाय्यक क्रियापद झालं. समजलं? पुढचं बघा, माझे पत्र लिहून झाले. माझे पत्र लिहून, लिहिण्याची क्रिया, मुख्य क्रियापद. पण त्यानं या वाक्याचा अर्थ स्पष्ट होत नाही. माझे पत्र लिहून नाही स्पष्ट होत. झाले. ज्यावेळी मी जोडेल, त्यावेळी या वाक्याचा अर्थ स्पष्ट होतोय. म्हणून झाले हे या क्रियापदाला सहाय्य करते. म्हणून या ठिकाणी झाले माझ्यासाठी काय झालं? सहाय्यक क्रियापद झालं. समजलं? तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण क्रियापदांचे प्रकार हा भाग अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण 6 प्रकार पाहिले. त्यामध्ये सकर्मक क्रियापद कशाला म्हणतात ते आपण पाहिले. अकर्मक क्रियापद कशाला म्हणतात ते कसं ओळखायचं ते आपण अभ्यासलेले आहे. द्विकर्मक क्रियापद काय असतं ते आपण पाहिलेले आहे. संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात ते आपण पाहिलेलं आहे. सहाय्यक क्रियापद कशाला म्हणायचं ते पाहिलेलं आहे. उभयविध क्रियापद कशाला म्हणतात ते आपण अभ्यासलेले आहेत. हे 6 प्रकारचा अभ्यास आपण 6 उपप्रकारांचा अभ्यास आपण केलेला आहे या ठिकाणी. जे राहिलेले आपण जे भाग आहेत, क्रियापदांचे जे प्रकार आहेत, ते पुढील भागामध्ये भाग 2 या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की हा घटक तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या
स्वामी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून हा घटक अधिकाधिक आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना या घटकाचा लाभ होईल. आणखीन मग आपण पुन्हा भेटूया व्याकरणातील एका नवीन घटकासह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.